नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजराच्या ठळक घडामोडींवर. किसन नगरमध्ये भारतीय काँग्रेसतर्फे राजीव गांधी योजनेचा शुभारंभ. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या उत्पादक विभागाची अमेरिकन नॅन्सी पॉवेल यांनी केली पाहणी. भांडूप पूर्वेकडील इंडियन एज्युकेशन सोसायटीचा रौप्य महोत्सव संपन्न. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या मॅन्युफॅक्चर युनिटचा अमेरिकन नॅन्सी पॉवेल यांनी केली पाहणी. पाहणीमागील गूढ मात्र अद्याप कायम. मुलुंड LBS मार्गावरील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीमध्ये लहान मुलांकरिता विविध प्रोडक्ट तयार केले जातात. मात्र काही दिवसांपूर्वी अन्न व औषध विभागाच्या पाहणीनंतर येथील उत्पादनांवर काही कारणास्तव भारत सरकारने बंदी आणली होती. तसेच काही दिवसांपूर्वी न्यायालयाने या प्रोडक्टवरील बंदी उठवल्याचा निर्णय जाहीर केला होता. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये लहान मुलांकरिता नवे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करण्यात येत आहे. अमेरिकेच्या ब्रँड अँबॅसेडर नॅन्सी पॉवेल यांनी मुलुंडमधील विभागाला भेट दिली. या भेटीकरिता मुलुंड पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र या भेटीमध्ये नेमके कारण काय होते याचे गूढ अद्याप कायम आहे. S9 न्यूज मुंबई. परममित्र पब्लिकेशनच्या वतीने अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न. परममित्र पब्लिकेशनच्या वतीने वैज्ञानिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, उपायुक्त संदीप माळवी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. परममित्र प्रकाशनच्या वतीने विज्ञान प्रवाह या उपक्रमाअंतर्गत प्रकाशित करण्यात येणाऱ्या 50 पुस्तकांच्या मालिकेतील 4 नव्या पुस्तकांचे प्रकाशन ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल काकोडकर यांनी विज्ञान साहित्याचे महत्त्व विशद केले. स्थित्यंतरे वेगात होतात त्यावेळी समाज गोंधळलेला असतो. त्यावर चर्चा करण्याकरिता त्याविषयी साहित्य वेळेवर उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे काकोडकर यांनी म्हटले. एक तर नवीन साहित्य उपलब्ध होणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातनं विज्ञान साहित्य उपलब्ध होणं ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे मला वाटतं. आणि विज्ञान फार झपाट्याने पुढे जातं आहे आणि अर्थातच लोकांना त्याच्याबद्दल खूप कुतूहल असतं आणि ती जिज्ञासा किंवा ते कुतूहल पूर्ण करण्यासाठी नवीन साहित्य मोलाची भर घालेलं असतं. विज्ञानाची एक प्रक्रिया आहे आणि फक्त धडे गिरवण्याने ती प्रक्रिया पूर्ण होत नाही. तर त्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सामील होता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना स्वतः प्रयोग करायला मिळाले पाहिजे. त्या प्रयोगाचे निष्कर्ष कसे काढायचे त्याच्यावर चर्चा करायला मिळालं पाहिजे. तर आपण शिक्षणात जे म्हणतो ना ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे नव्या पिढीपासून दूर ठेवता येणार नाहीत. तंत्रज्ञान आत्मसात करून मुलांना जीवन जगण्याची कला शिकवली गेली पाहिजे. प्रिमिझलमान आणि अन्य विज्ञान कथा, कल्याणकारी अणू, विज्ञान आजचे आणि उद्याचे, जैव सुखात निसर्गस्नेही घरात इत्यादी पुस्तकांचे या कार्यक्रमाअंतर्गत प्रकाशन करण्यात आले. सगळ्या समाजाला आमचा देण्याचा प्रयत्न आहे. विज्ञान दृष्टिकोन समाजात रुजावा, वाढावा, त्याचा प्रसार व्हावा अशासाठी ही पुस्तकांची निर्मिती आहे. आज 4 पुस्तकं झाली, पण एकूण 11 पुस्तकं ह्या विज्ञान प्रवाह मालिकेत प्रकाशित झालेली आहेत आणि अजून पुढची पुस्तकं प्रकाशित होऊन एकूण हा 50 पुस्तकांचा संच विज्ञान प्रवाह या नावाने आम्ही प्रकाशित करणार आहोत. गणित, विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण अशावरची ही पुस्तकं आहेत आणि आजवरचा आमचा अनुभव बघता याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अशाच ह्या 4ही पुस्तकांना मिळणार आहे आणि पुढच्याही पुस्तकांना आम्हाला मिळेल असा मला विश्वास वाटतो. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. भांडूप पूर्वेकडील इंडियन एज्युकेशन सोसायटीने साजरा केला रौप्य महोत्सव. भांडूप पूर्वेकडील दातार कॉलनी परिसरातील इंडियन एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. या शाळेने आतापर्यंत केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि शाळेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल माहिती देण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या कला सादर केल्या. गायन, नृत्य अशा विविध कला या प्रसंगी सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमामध्ये शाळेचे आजी-माजी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. अस्मानच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कळवा छत्रपती रुग्णालयाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता काँग्रेस नेत्यांनी केला आज पाहणी दौरा. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे टेंडर वारंवार निघून विविध उपाययोजनांचा गाजावाजा केला जातो. मात्र प्रत्यक्षात उपचाराकरिता येणाऱ्या नागरिकांना आजही विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. आज विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, काँग्रेस गटनेते रवींद्र फाटक, नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक मुकुंद केणी, नगरसेविका प्रमिलाताई केणी यांच्यासह रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी दौरा करण्यात आला. यामध्ये रुग्णांना कित्येक वेळ रांगेत तात्काळात उभे राहावे लागते. तसेच बऱ्याच विभागात लाईटचा पुरवठा नसल्याचे दिसून आले. तसेच अनेक विभाग आजही बंद असून मशीन्स धूळ खात पडलेल्या आहेत. भंगाराचे ढीग साचलेले असून त्याबाबत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना विचारपूस करण्यात आली. सोनोग्राफी, एक्सरे विभागाचीही पाहणी करण्यात आली. महिला विभागात बेडची कमतरता, तुटलेले बेड आढळले. राजीव गांधी मेडिकल विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. नागरिकांच्या येणाऱ्या वारंवार तक्रारी लक्षात घेता आज हा पाहणी दौरा करण्यात आला असल्याचे स्थानिक नगरसेविका प्रमिलाताई केणी व मनाली पाटील यांनी सांगितले. एकेका बेडवर 3-3 लेडीज असतात आपल्या बाळंत होणाऱ्या, आणि त्या एकेका बेडवर असल्यामुळे मग एक मावशी किती जणांना पुरी पडणार आहे. आणि जे आता इथे मेडिकल बघितलं, त्या मेडिकलच्या मुलींच्या पण समस्या भरपूर आहेत, कारण त्या 2 महिन्याच्या, 3 महिन्याच्या, 6 महिन्याच्या सुद्धा गरोदर असतात आणि त्यांना मुलांना घेऊन त्या सोनोग्राफी करायला जातात. पण हे ते लोकांना सांगू शकत नाही, कारण इथे त्यांना त्रास होऊ शकतो वरच्या डॉक्टर्स लोकांकडून, डीनकडून, म्हणून त्या कोणाला बोलत नाही. पण हे सगळं मला त्या सांगत असतात नेहमी, आणि मी वारंवार त्यांच्या पाठीमागे राहून हे सगळे समस्या त्यांच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ह्याच्या पुढे मला वाटतं जगदाळे साहेब आणि स्थायी समिती सभापती आणि आमचे गटनेते ह्याचा निवाडा करतील असं मला वाटतं. इथे आज पाहणी जाऊन आमच्या नगरसेवकांचं मत छत्रपती शिवाजी हॉस्पिटलचा ठेवलेला. इथल्या बऱ्याच समस्या बऱ्याच वेळा आम्ही महानगरपालिकेतही तो विषय घेऊन अजूनही सुटलेला नाहीयेत. बऱ्याच समस्या आहेत. औषधांची कमतरता आहे, त्याच्याबरोबर अस्वच्छता आहे, दरवाजे तुटलेले, हे सगळे बरेच विषय असे आहेत की आम्ही वारंवार सांगूनही इथलं प्रशासन जे आहे त्याची दखल घेत नाहीये. तर त्या सगळ्याला आम्ही वाचा फोडण्यासाठी आज इथे व्हिजिट दिलेली आहे. त्याच्यात काहीतरी चांगला मार्ग मिळेल याची अपेक्षा आहे. ब्रिटन चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. मुलुंड पूर्व येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत डोळे तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन. मुलुंड पूर्व येथे भारतीय जनता पक्षातर्फे मोफत डोळे तपासणी आणि उपचार शिबिराचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान आणि महात्मे आया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नामजोशी सोसायटी, गव्हाणपाडा आणि सनी स्पोर्ट्स क्लब, म्हाडा कॉलनी येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे मुलुंड विधानसभा क्षेत्र वॉर्ड क्रमांक 100 चे अध्यक्ष संजीव शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नामजोशी सोसायटी येथे सुमारे 100 व्यक्तींनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. या कार्यक्रमाबद्दल संजीव शिरोडकर यांनी अधिक माहिती S9शी बोलताना दिली. आज आपण जो कार्यक्रम केलेला आहे तो मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू मोफत ऑपरेशन या संदर्भात केलेलं आहे. असे एकंदरीत किरीट सोमय्यांनी युवक प्रतिष्ठानच्या मार्फत 500 कॅम्प्स लावलेले आहेत पूर्ण मुंबईमध्ये.
आणि ते सर्व सक्सेसफुल झाले. यांनी गरिबांना फार मदत होणार आहे. आणि त्याच संदर्भात आम्ही डोनेशन्स पण लोकांकडनं नेत्राच्या हिशोबाने हजार रुपये वगैरे लोकांनी आम्ही दान केलेले आहे. त्यातूनच त्यांचं ऑपरेशन वगैरे होतं. आणि अशाच प्रकारे ज्या लोकांनी दान केले आणि वरून आमच्या कार्यकर्त्यांनी जे श्रम केले त्यांना श्रमांना फळ आलेलं आहे. आज तुम्ही पाहत आहात की सर्वांनी माढामध्ये परत NM जोशी गव्हाणपाडा इथे पण आम्ही कॅम्प लावलेला आहे. आज 2 कॅम्प आहेत आमचे. आणि इथे पंढरीकीर संजय फाटक आमचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, नडली आहेत. त्यांनी फार मेहनत घेऊन इथे PMGPमध्ये हा गरिबांसाठी मोफत शिबिर कार्यक्रम राबवलेला आहे. तर सनी स्पोर्ट्स क्लब माडा कॉलनी येथे आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सनी स्पोर्ट्स क्लबच्या राजू केळकर यांनी या शिबिराला लाभलेल्या प्रतिसादाबद्दलची माहिती S9 शी बोलताना दिली. कार्यक्रमामध्ये मला वाटतं 101 लोकांनी इथे भाग घेतलेला आहे. आणि दुसरीकडे जो प्रोग्राम चालू आहे त्याच्यामध्ये साधारण 100-150 लोकांनी भाग घेतलेला आहे. तर आणि ह्याचा मागचा एक उद्देश असा आहे की लोकांमध्ये नवीन प्रेरणा जागृत झाली की नेत्रदान करण्याची. तर नेत्रदान करताना आपण एक विचार केला पाहिजे की दुसरा विचार माझा म्हणजे माहितीप्रमाणे दुसरा विचार असा आपण मांडला आहे की त्याचा जे नेत्रदान करतायत त्यांना आपण एक त्या नेत्राची आपण काळजी घेणं या उद्दिष्टानं पण एक हा प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे. सनी स्पोर्ट्स क्लबच्या पंढरी गीते यांनी सनी स्पोर्ट्स क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची माहिती S9 शी बोलताना दिली. आजचं जे आयोजन आहे अकस्मात म्हणजे आम्हाला दिलेला प्रोग्राम आहे. आणि हे याच्या अगोदर सुद्धा आम्ही आरोग्य शिबिर आणि आयोजन सनी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आम्ही केलं. तर आणि याला रिस्पॉन्स चांगला मिळाला. कारण कमीत कमी 100 ते 150 लोकांनी आत्तापर्यंत घेतलेलं आहे. आणि असे आम्ही सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट आणि असे आरोग्य शिबिर किंवा नेत्रदान चिकित्सा आम्ही प्रोग्राम सक्सेसफुली राबवतो. आणि हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. वीर जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा किसननगरमध्ये शुभारंभ. ठाणे महानगरपालिकेचे काँग्रेस गटनेते रवींद्र फाटक व प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्या माध्यमाने किसननगरमध्ये राजीव गांधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पिवळ्या व केशरी रंगाच्या रेशन कार्डधारक स्थानिकांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा याकरिता त्यांची नोंदणी करण्यात आली. नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेतून दिसून आला. या शिबिरामध्ये मोफत हृदयविकार, ECG तपासणी, रक्तदाब तपासणी, हृदय शस्त्रक्रिया व इतर तपासण्याही करण्यात आल्या. ठाण्यात प्रथमच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आरोग्यविषयक तपासणी करून घेतली. स्थानिक नगरसेवक रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्लॅटिनम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते सल्लेही दिले. या संदर्भातील अधिक माहिती नगरसेवक रवींद्र फाटक यांनी दिली. स्वर्गीय राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ वाघे स्टेटमध्ये कोपरी पाचपाडी मतदारसंघामधून सुरुवात झालेली आहे आणि खरोखर याचा लाभ गरिबांना मिळण्यासाठी योजना काँग्रेसच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून राबवली जाते आणि आजपर्यंत हा मुंबई शहरामध्ये ही योजना होती. ती योजना आता जिल्ह्यामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे. त्याचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून, शहराच्या माध्यमातून पहिल्यांदाही आम्हाला संधी मिळाली. त्याच्यामध्ये सर्व गरिबांना ही संधी मिळावी या कल्पनेतून हा उपक्रम चालू केलेला आहे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे चांगला लोकप्रतिसाद मिळालेला आहे आणि या कार्डच्या मालकी राजीव गांधी जीवनदायी योजना हे कार्ड प्रत्येक नागरिकाला मिळेल असा आम्ही प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून करतोय. या कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्ते व इतर नगरसेवकांची उपस्थिती लाभली. सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वतीने गुरुवर्य स.वी. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे आयोजन. युवा पिढीमध्ये प्रबोधन करण्याच्या उद्देशाने 6 व 7 डिसेंबरमध्ये स.वी. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे 19वे वर्ष आहे. तर या व्याख्यानमालेची माहिती ज्ञानसाधनाचे अध्यक्ष सतीश प्रधान यांनी दिली. 6 आणि 7 तारखेला गुरुवर्य स.वी. कुलकर्णी व्याख्यानमाला ही गेले 19 वर्ष ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित करत आला आहे. ही व्याख्यानमाला याही वर्षी 6-7 तारखेला ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजता 6 तारखेला ही व्याख्यानमाला होईल, सुरू होईल. यावेळी प्राचार्य पितळे, प्राचार्य प्रदीप ढवळे तसेच डॉक्टर P.D. शिंदे इत्यादी मान्यवरही येथे उपस्थित होते. सामाजिक उद्बोधन व प्रबोधन या क्षेत्राकरिता वाहिलेली ही लोकभिमुख व्याख्यानमाला ठाणेकर नागरिकांसाठी वैचारिक पर्वणी ठरते. व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व IAS अधिकारी विश्वास पाटील हे मी आणि माझे साहित्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर हे समाजात कसे बदल झाले व कसे बदल होतील यावर मार्गदर्शन करणार आहेत. व्हिडिओ चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. किसननगरमध्ये भारतीय काँग्रेसतर्फे राजीव गांधी योजनेचा शुभारंभ. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या उत्पादक विभागाची अमेरिकन नॅन्सी पॉवेल यांनी केली पाहणी. भांडूप पूर्वेकडील इंडियन एज्युकेशन सोसायटीचा रौप्य महोत्सव संपन्न. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो.
तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.